हे बघ जोई, माझा फक्त तुझ्यावर विश्वासच नाही, मला कॉन्फिडन्स आहे तू प्रेझेंटेशन उत्तम देणार. मगाशी तू सगळ्यांसमोर अनाउन्स केलं तेव्हा मला काही कल्पनाही नव्हती. अगं म्हणून तर तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं म्हणालो ना. आता तयारीला लाग. जय, मला अनुभव सुद्धा नाहीये. मग असं समज की आता तुझी अनुभव घ्यायची वेळ आली. कधी ना कधी सुरुवात करावी लागतेच ना जी. जय, पण मला लोकांसमोर बोलायला घाबरायला होतं. तू पाहिलंस ना, आपण दाभोळकर सरांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो तेव्हाही माझं असंच. नाही, तेव्हा इनफॅक्ट तू माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडंट वाटली होतीस मला. दाभोळकर सर असंच सांगतात. जय, मला माहिती आहे, मी खूप घाबरते. हे बघ जुई, तसं असेल मे बी, पण तुझ्या या सॉफ्ट बोलण्याच्या स्टाईलमुळे समोरच्याला काहीच लक्षात येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं माझा डिसिजन अगदी योग्य आहे. जुई, तू खूप सिन्सिअर आहेस. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम अगदी वेळेत करतेस आणि तुला स्वतःच्या चुका ऍक्सेप्ट करायला कधीच लाज वाटत नाही. तुला असं काही कळलं तुझं चुकतंय तर तू ते बरोबर करण्यासाठी प्रयत्न करतेस. जय रे, तू मला माझे प्लस मायनस सांगणार होतास, आता तर तू सगळ्या माझ्या चांगल्याच गोष्टी सांगतोयस. कारण तुझे प्लस पॉइंट्स तुझ्यातल्या मायनस पॉइंट्सना झाकून टाकतात आणि तुझे मायनस मी वेगळे सांगण्याची काही गरज नाहीये, कारण ते तू स्वतःच ओळखतेस. अरे वा, हा अजून एक प्लस पॉइंट झाला. हे घे, मी तुला प्रेझेंटेशन मेल केलं, त्याच्यात फायनल काही चेंजेस करायचे ते एकदा बघून घे. ओके. आणि जुई, आज तू आपल्या स्टाफ समोर प्रेझेंटेशन दे. ऑल द बेस्ट. पण तेच आजच? आजच. जुई, प्रॅक्टिस सेशन आहे, पण गिव्ह युअर बेस्ट. अदिती, थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? हो, बोल ना. तुला माहिती आहे ना, मला प्रेझेंटेशन द्यायचंय. हो, ऑफकोर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे तुझं पहिलं प्रेझेंटेशन आहे ना? हो, थँक्यू. जयनी खूप विश्वासाने माझ्यावर हे काम सोपवलं. तुला माहितीये, पहिले मला खूप टेन्शन आलं होतं, पण जयनी माझा कॉन्फिडन्स वाढवला. खूप कौतुक करत होता जय माझा. आणि जय ना, जुई, तू तयारी सुरू केलीस की नाही? हो, त्याने मला प्रेझेंटेशन मेल केलंय, ते मी बघतेय. ऐक ना, त्याने मला एक खूप छान आयडिया सांगितली. तो म्हणाला की आधी आपल्या स्टाफ समोर प्रेझेंटेशन दे, म्हणजे जर काही चुका असतील तर तुला सुधारायला वेळ मिळेल. बघ, ही छान संधी आहे तुझ्यासाठी. हो, पण खूप टेन्शन आलंय. अगं, कसलं टेन्शन? अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आधी पूर्ण प्रेझेंटेशन नीट बघून घे आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेव. दॅट्स इट. ऑल द बेस्ट. जयनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवलाय, त्या खातर मला सगळंच लक्षात राहील. अदिती, ऐक ना, मला थोडी मदत करशील? ऑफकोर्स. हा काय प्रश्न झाला का? बोल.
हॅलो. हो सर आले. जुई सॉरी, अविनाश सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. ठीक आहे, काही हरकत नाही, मी बघते. ऑल द बेस्ट. थँक्यू. मी काय मदत करू का? काय करायचं सांग. काय टीम्स चेंज झाल्यात का? अगं रजनी, तो फक्त तिला मदतच करतोय. स्वतःची कामं सोडून. सर, आपली टीम आहे ना, आपल्याला सुद्धा काही डेडलाईन्स आहेत, लक्षात आहे ना? हा, पण तुम्ही काही कामच दिलेलं नाहीये ना मला, आणि तुम्ही सांगितल्याशिवाय मी काम करणं योग्य नाहीये. तर मग मी काय करू आता? तोंड वर करून बोलता बरं येतं रे तुला. काय काम सांगणार तुला? थांब साई, मी जयलाच विचारेन. तू तुझं काम कर. Come in. हॅलो सर. Hello. जुई, काही काम होतं का? नाही. जयरामकडे काही काम होतं का? येतील ते, कुठल्या तरी कामात अडकले असतील. बसा तुम्ही. सर, अहो बसा. तुम्ही काम करा, तुम्ही इथे बसा. या या बसा. काय टेन्शन आहे का? हा सर, ते प्रेझेंटेशन. डोंट वरी, सगळं व्यवस्थित आहे. पण त्यासाठी तुमचा स्वतःवरती विश्वास असायला हवा. आता तुम्ही प्रेझेंटेशन कसं देता याच्यावरती तुमच्या टीम बद्दलचं मत ठरणार आहे. आय थिंक तुमची टीम फार छान आहे. तुम्ही आणि मिस्टर जयराम खानोलकर, तुमच्या दोघांचं ट्युनिंग खरोखरच खूप छान आहे. पण ते आणखीन छान व्हायला हवं. खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. हो सर, म्हणूनच खूप टेन्शन आलंय. पुन्हा तेच, टेन्शन घेऊ नका. आणि आजचं तुमचं प्रेझेंटेशन तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढव. मला जयरामची आयडिया आवडली. अँड यू नो, मिस्टर जयरामला तुमच्यावरती विश्वास आहे. विश यू ऑल द बेस्ट. पण सर, अविनाश सर समोर आले की मला खूप टेन्शन येतं. म्हणजे माझ्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत. जुई, अरे काही शंका होत्या, त्या विचारायच्या होत्या. तुला विचारायच्या होत्या.
ये ना मग बस इथे. सर शुअर. जय जय हा बघ ना, हा पॉइंट मला क्लिअरच होत नाहीये. नवरे आहात कुठे तुम्ही? सकाळपासून सगळं कसं शांत शांत वाटतंय. काय म्हणायचंय का तुम्हाला? मी कुठे काय बोललो? मी फक्त चौकशी केली. चौकशी ही अशी? हे बघा, मला काम आहेत आणि तीच करायला मी इथं आलोय. ओ रिअली? पण नवरे, आज काय नवीन? सगळ्यांनी 5 मिनिटात कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन बसा. नवरे काका, जी काही बातमी असेल ती तुम्ही मला नंतर देता का? हे बघा जुई मॅडम, नाही नाही, म्हणजे इथे द्या, पण नंतर द्या. माझं एक महत्वाचं काम चालू आहे. आज माझं प्रेझेंटेशन आहे. त्यासाठीच सगळ्यांनी कॉन्फरन्स रूम मध्ये जायचंय. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन हे कॉन्फरन्स रूम मध्येच होईल पुढल्या 5 मिनिटात. 5 मिनिटात? हो. तुम्हाला जी काही तयारी करायची असेल ती तुम्ही करून घ्या. लॅपटॉप वगैरे कनेक्ट करायचा असेल तर करून घ्या. तांगडे आतमध्ये तयारी करतोच आहे. तुम्हाला काय हवं नको ते त्याला सांगा. हो, पण काका खूप घाई होईल. हे बघा, जी वेळ ठरली होती त्यानुसारच मी सगळ्यांना बोलवायला आलोय. तुमची तयारी झाली असेलच. झालीये, पण काका ही माझी पहिलीच वेळ आहे. हे मला सांगू नका हो. नवरे प्लीज. जुई, तू अजिबात काळजी करू नकोस. सकाळपासून तयारी करतेस ना, छान होणार तुझं प्रेझेंटेशन. आणि तसंही ते प्रेझेंटेशन तुला आमच्या समोर असं द्यायचंय. बाहेरचं कोण येणार आहे? हो, अविनाश सर सुद्धा नसणार आहे प्रेझेंटेशनच्या वेळी. तू काळजी करू नकोस. आणि समजा आलेच अविनाश सर. काका, अरे काय चाललंय तुमचं? कदम बोलले म्हणजे लगेच सर येतील? जुई, जाऊ दे, नको लक्ष देऊ तिकडे. ऐक, तू पेपर छान दे हा. आणि पेन्सिल, खोडरबर, वॉटर बॅग घेतलीस ना? रजनी, काय चेष्टा करायची वेळ आहे का? ते टेन्शन मध्ये एकतर. मी तिला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करते. ही पद्धत आहे रिलॅक्स करायची. सॉरी. जुई, ऑल द बेस्ट. चांगलं दे प्रेझेंटेशन. जुई, तू पुढे हो आणि तयारी कर. आजचं प्रेझेंटेशन छान होईल. ऑल द बेस्ट. हो, करतीये तयारी, म्हणजे झालीच आहे. ओके, बघ कशाला टेन्शन घेतेस तू? नको टेन्शन घेऊ. सगळं व्यवस्थित होईल. आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. शांत राहा, रिलॅक्स. जुई, झाली तयारी? हो, म्हणजे काय ग, अजून वेळ हवाय का?
टेक युअर टाइम. तिलोत्तमा मॅडम, जेवढा वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळात हे प्रेझेंटेशन व्हायलाच हवं. आणि तुम्हाला सगळ्यांनाही तुमची कामं असतीलच ना. आम्ही आमची कामं बुडवण्यासाठी कारणाने शोधत होत नवरे. एक मिनिट. हो बघा ना मग. अरे विषय काय चाललाय, तुमचं काय चाललंय? हा जुई सुरू कर. चला सुरू करा. वेळ वाया घालवू नका. अहो काका कशाला कावताय, होईल सगळं वेळेत. जुई देवाचं नाव घेऊन कर सुरू. जुई, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज मी देव टूर्स तर्फे तुमच्यासाठी एक अनोखं पॅकेज घेऊन आले आणि त्याचबरोबर अनेक ऑफर्सही. तर आपण त्या ऑफर्स बद्दल माहिती करून घेऊया. सो हे आहे टूरचं प्लॅनिंग. बिझनेस टूर बरोबर आम्ही तुम्हाला ॲडव्हेंचर टूरचंही पॅकेज घेऊन आलोय, जी ऑफर इतर कुठेही नाहीये. आणि त्याचबरोबर अशा अनेक ऑफर्स ज्याचा तुमच्या कंपनीला नक्कीच खूप फायदा होईल. फॉर एक्झाम्पल, जुई, हा ते मिस जुई गाडगे, बसा बसा. प्लीज कंटिन्यू. हो सर. हा सर, ते स्लाइड सॉरी सर, मी ते जुई, डोंट वरी, मी आहे. जुई हे घे, पाणी पी. हळू हळू हळू. ऑल द बेस्ट.
जुई, त्या ऑफर्स. जय, मी नाही देऊ शकत. मला वाटलंच होतं. मिस्टर जयराम, बघितलं ना?